नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। Okay guys, take it away. बसोबाचं जागृत मंदिर शाळेमध्ये 450 वर्ष जुनं मंदिर आहे। यावर्षीपासून म्हणून परंपरा चालू केली आहे भंडाऱ्याची। आजचा हा भंडारा 1000 लोकांचा भंडारा भरपूर सहकार्य भेटलं। सगळ्या समाजाचा म्हणजे महादेवी सगळ्या समाजाचा। किती वाजेपासून चालू होता भंडारा? हा भंडारा आम्ही 12 वाजता चालू केला, 5 वाजले आतापर्यंत अन्नदान सुरू आहे। 12 ते 5 घंटे आले। पुढचा संकल्प काय आपला? पुढचा संकल्प हा भंडारा जो आहे दरवर्षी राहण्याचा आणि आपल्या मित्रमंडळातर्फे आपले भरपूर कार्यक्रम चालू होतात। गणेश उत्सव आहे, रक्तदान शिबिर आहे, पाऊस थंडीमध्ये आमचं ब्लँकेट वाटप आहे, छत्री वाटप आमचे कार्यक्रम आहे। वर्षभर कार्यक्रम होतात आमचे मित्रमंडळ, राजेवाडी मित्रमंडळ, गोगाला पाव मित्रमंडळ, सगळे मंडळ आहेत। चंद्रशेखर पाव सुद्धा आहे, राजेवाडी मित्रमंडळाचं गोविंदा सुद्धा आहे। मी रोशन राजाबजारी 450 वर्ष जुनं हे मसुदाचं सरदार वल्लभभाई पटेल मंदिर आहे। ज्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेलचा शिवलीकरण झालं त्यावेळेस हे जुनं मंदिर होतं आणि त्यानिमित्त आम्ही ते मंदिराचं जीर्णोद्धार करून नवीन मंदिर तिथं बांधलं। लई दिवसापासून ती आमची इच्छा होती तिथं अन्नदान आणि भंडारा करायचा। त्यामुळं आज 4 तारीख आहे, अमावस्यानिमित्त आम्ही भंडारा केलेला आहे। याच्यातील मेन म्हणजे जे आहे लोकमान्य गंगाधर टिळक हे इथं दर्शनाला यायचे। एवढं जुना हा आणि जागृत मातोबा मंदिर आमच्या सर्व भक्तजनातर्फे हा भंडाराचे आयोजन करण्यात आलेले आहे। तरी 1000 ते 1200 लोकांनी हा महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे बाबाच्या कृपे। तसेच 15 ऑगस्टनिमित्त सकाळी 9:30 वाजता श्री स्वतः गणपती मंदिर ते